ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वैशाख शुक्ल पक्ष मोहिनी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जवळपास 1 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले। विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग मंदिरापासून 3 किलोमीटर पर्यंत लांब पोहोचली आहे। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, त्याचबरोबर चंद्रभागेचा वाळवंट परिसर आणि सर्वच पंढरपूर शहर सध्या भाविकांनी फुलून गेलाय। आज वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाकरता लाखोच्या संख्येने भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे। आपण जर बघितलं तर हा विठ्ठल मंदिराचा परिसर आहे। महाद्वार असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्गाच्या संपूर्ण मार्गावरती हरिनामाचा जयघोष आपल्याला कानी ऐकू येतं। आज जर बघितलं तर जशी महिन्याची एकादशी असते किंवा मोठी वारी असते त्याच पद्धतीने आज खरं तर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या स्नानाकरता पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। चंद्रभागेचे स्नान करून अनेक भाविक हे विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत लागत आहेत। विशेष म्हणजे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असल्यामुळे मंदिरामध्ये खरं तर पदस्पर्शी दर्शन बंद आहे। मात्र पहाटे 5 ते आता दुपारी 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू असल्यामुळे भाविकांनी देखील आता मोठी मुखदर्शनाकरता गर्दी केली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।